अरे गावाकडची बोंबा बोंब. कधीच वेळेवर नाही येत. काय करतो काय माहिती. मागून धरायचं होतं. बुवा घाबर हे कधीतरी बुवा. घाबर. अरे किती वेळ झाला वाट बघते मी तुझी. अरे तेच बोलाय आलोय. काय तू माझी वाट बघणार, मी तुझी वाट बघणार. या वाटेमध्ये आपली वाट लागेल, तुला माहितीये का? हा मग मुद्द्यात येऊ ना डायरेक्ट. हा मुद्द्यावर ये. पूजा, रोज भेटणं बोलणं मला आवडतं, तुलाही आवडतं, पण ना आपण याच्या पड्याला गेलं पाहिजे ना ग. हं. मी तुला, तू मला दिलं पाहिजे. काय वेळ वेळ दिला पाहिजे ना ग. जोपर्यंत आपण एकमेकांना वेळ देत नाही ना, तोपर्यंत ती मजा येणार नाही त्या नात्यामध्ये. मग काय करायचं आपण आता. बघ, बाद झालं, तू तुझ्या घरी सांगून टाक काय लग्न करायचे. हा काय डोक्यावर पडला काय. माझी आई मारून टाकल मला. लय डेंजर आहे बाबा. म्हणजे मी मेल्याला चालेल का मग तुला? नाही र तसं नाही. नाही तसंच आहे, जाऊ दे. तू बोलणारच नाही, मग आपलं लग्न होणार नाही. जाऊ दे. ऐक ना तसं नाही. पण ना आपल्याला मग गपचूप पळून जावं लागेल. आमच्या घरी जर सांगितलं ना तर नाही कधीच होऊ देणार लग्न. अगं पूजा, पळून जायचं असतं तर मी कवच पळून नेलं असतं तुला. पण मला या समाजाने नाव ठेवलं नाही पाहिजे. म्हटलं पाहिजे अधिकाराने गेले आणि लग्न करून आले. कॅडबरी आणलीस ना. हा मला ती माहिती. खाऊ खादाडी डोळे उघड ना. डोळे जा. हा सोड, डोळे झाक ना. मी गंमत करतो का. उघड उघड. कसं आहे आता, हे चुकलंय. कसं आहे हे बघ. अरे चुकलं, थांब. हे बघ, हे ना हातात ठेव. घरी गेली की आरच्या पुढे घालून बघ. लोकांना दाखवू नको 20 रुपयाचं आणले बाजारात. सोन्याचं तरी घ्यायचं ना. कायम भिकारी आहेच. कायम बघ. भिकारी. जा जा माझं मी जाते. जा. हे बघ पूजा, आता आलोय, भेटलोय, तोंड गोड कर ना. कसं आहे, एकमेकांचं तोंड गोड केलं ना की संसार गोड होतो, सुरू होतो. हा आलोय आंब्याच्या झाडात. ये, 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 ये. ए बाई किती वाजेपर्यंत झोप. अगो बाई. अहो काय चाललंय. हा अहो तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही हो. हा 12 वाजले ना. कामधंदा नाहीत का. हा कसलं आंब्याचं झाड. तू इथं आहे? मग कुठं असायला पाहिजे. झोपलो होतं ना. हा का. हा हा कपाटाच्या मुका घेत. हा, मग कोणाचं घेऊ, तू तर देत नाही. तेवढंच काम नाही का मला. दुसरं घरात काय काम आहे का. तुम्हाला मुका दिल्याशिवाय दुसरं काही कामच नाही मला. तुझं लय व्हायला लागले बरं का. अगं लग्नाच्या आधी माझ्या पुढं पुढं करायची, आता लग्न झाल्यावर नुसते मारती. लग्नाच्या आधी नुसतं फिरायला न्यायचं. हा, आता हा. सगळं घरातलं काम करावं लागतं. अरे भांडी मला धुवायला होती, कपडे मला धुवायलाची. हा तुला लाज वाटायला पाहिजे. हा स्वयंपाक पण मलाच करायला होती. 12 वाजलेत. हा मला भूक लागली. हा दुपारचं जेवण बनवायचंय. करतो ना. हा हे, जेवण बनवायला उठा. माझ्या हाताला लागले. मला काही स्वयंपाक बनवायला येत नाही. तुम्ही मला करून घाला. माझ्या पण पायाला लागले. पाय स्वयंपाक करणार आहे का. उभं राहावं लागतं ना पायावर. हा मग गॅस खाली घ्यायचा आणि खाली बसायचं आणि खाली स्वयंपाक करायचा. मांडी नाही घालतोय तागे. आता काय करायचं? खरं दुखतंय. तुम्ही उठा. काय माझं डोकं खाऊ नका. तुम्हाला सांगते मी. समजून घे. समजून बिमजून काय नाही. हॉटेलला जाऊ जेवायला. हा खरं खरं नाही येणार मला. तू पप्पी दे, तुला हॉटेलला न्यावायला येतो. मग तिथून तुला नाही. 12 महिने तरी काय आहे म्हणते मी. आ अरे 4 महिने झाले. 12 महिन्याचे 4 महिन्यात उपासागत मला लांब ठेवलंय. हा तुम्ही हॉटेलला जेवायला नेत आहे का नाही. नेतो ना. मला तुमच्यावर भरोसाच नाही. तुम्ही लग्न झाल्यापासून एकदा पण जेवायला अरे, नेलं. माझा घरात तुझ्यावर बसले. भरोसा नाही. हा लग्न झाल्यापासून वाटतोळ कोंडाले माझ्या आयुष्याचं. मी ना? रोज या कपाटाचं मुख घ्यावं लागत यात. आधी कशाला प्रॉमिस करायचं. मग मी घरातलं भांडी घासतो, धुणं धुतो, स्वयंपाक करून देतो. म्हणावं लागतं ती प्रोसेस आहे लग्नाची. नाही. मी धुणं धुईन, मी भांडी धुईन, नंतर मग तुलाच धुईन. पण तू मला धुशील मला काय माहित. आई इथं काय दुसऱ्या पोरी दिसल्या काय. हा? आई म्हणत मला होती. दिलेला शब्द पाळावाच लागतो. हा पाळतो ना. माझ्या आई म्हणत होती तेच खरे. याव तसा आपल्या घरात नकोच. नको तुला. नाही, आई म्हणत होती. ही लय शहाणी नाही का. आई नीट बोल. हा असं बोललो लय ना. झोमत ना आईला अगं, आईला बोलल्यावर. बोललो मी नीट बोल. हा
पण नको ना मला ते भांडी धुणं कारण नको लाव. या बघा मला काय सांगू नका नाही तर निघाले माहेर. कोणाचा निघाली माहेरी जात नाही नुसती निघाली माहेरी. हा म्हणजे ठेवली वाटतं कुठंतरी लव्ह मॅरेज करून पण दुसरी हा म्हणून मला माहेराला लावायचंय असंच दिसतो इरादा आहे ना. अगं मी ठेवणारा दिसतोय का? हा जी ठेवली ती नको नको झाली. हा जड झालं आता. लग्नाच्या आधी लय येत होता 5-5 मिनिटाला भेटायला. जाऊ दे भया हाणू नको लोक पाहत यात. हा मग फ्री मध्ये पिक्चर बघून जातात लोक. हा तुमची लायकीच आहे ती. लायकी हा माझी लायकी काढली तू. तुझ्या आईला लावला फोन तुझ्या आईच्या गावात तुझ्या पाया पडलो. हे बघ शिवी नाही दिली. झालं? शिवी नाही दिली. हा? करतो माझ्या चपात्या. माझ्या आईवर का गेला? आईवर जायचं नाही मला तुझ्यावर जायचंय पण आईवर जाऊ दे. स्वयंपाक करतो मी. हा चपात्या करतो भाजी. बाबा हे बाई असली काय बाई नशिबाला खद्रावळ नसतं केलं तर चांगलं झालं असतं बाई. नशीबच बाई फुटलं माझं. बाया साड्या तर किती दिवस झालं शॉपिंग नाही केली. शॉपिंगच नाही केली. तशी नशिबानं आज मानली माझ्या. नीट घासा ना तोंड काय घाशिता. भांडी घासा. माझ्या तोंडाकडे नको लक्ष देऊ. भांडी घासतो विषय संपला. हा नीट घासा. नीट घासा. आईला माणसं दोघं 5-5 घालायचं 5-5 वाट्या कवर खाती. मला विचारते का काय खायचं नाही खायचं. मित्र येतात ना ते हे करीत वास 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 खात्यात तुमचे मित्र. तुझे मित्र येत्या माझे माझे नाही. 4-4 वेळा चहा करून पिती. एकदा तरी विचारते का चहा प्यायचा. नीट घासा ना नीट घासा जरा. नीट घासा ना जरा. ओरडू नका काही जगाला तमाशा दाखवू नका. नीट हे दो आधी हे दो वाळून जात नीट. बाई असलं दरिद्र पादरात पडलंय बाई. कशाला शब्द द्यावे बाई आधी. माझी आई होती ना तेव्हा मला सगळं करून द्यायची माहितीये का. तू आल्यापासून सगळं मला तूच करायला होती. लव्ह मॅरेज करा लव्ह मॅरेज. तेव्हा म्हणून ते महाराज म्हणतो ते का चुकीचं नाही. ज्याने लव्ह मॅरेज केल्यात ना किती वेळ धुतान. कडी लावून भांडी घाशी त्या ती झाडू घेऊन भांडू घाशी करून घेते. अव ह्याच्यात हित्त कुठं डबल धुवावं लागतंय. मी नाही दुधान मग नाही धुणं दुधान ह्याच्यात ठेवा. आधी घासू दे तुला पाणी उतरतं ना त्याचं. कसं आहे तुला चहा प्यायचा म्हणल्यावर चांगलं घासावं लागत बाई. चव झाली एकटा चहाची पट दिसला घास म्हणते तर घाशीतच नाही बाय बाबा. घासतो कधीतरी तुला घासाची संधी दे. मला भांडी म्हणजे माझी बराबरी का आता. मी नंतर घासतो तुला चहा करून देतो. नीट पडताय खाली. चला तू चल पुढे. तू मारते बाबा चल ना पुढं. नको कर. बाई. माझं माग सुचवलंय. कर लव्ह मॅरेज कर. आई बाई कर ना लव्ह मॅरेज कर. अरे मॅरेज करायचं सांगितलं आई बापांनी. लव्ह मॅरेज कर. तुला सोन्यासारखं सगळे ती काळजी घे. अरे ही माझी काळजी नाही मला तिची काळजी घ्यावी लागेल. तुझं धुवा ती भांडी धुवा. आईच्या वाटलं झालेलं नाही. भाऊजी कुठला व्यायाम आहे हा. तुम्ही इकडे काय राहा आम्ही कशाला आलो पहिली. काय नाही पूजाकडे आलते. काय नाही पूजेचं ना पोट दुखतंय म्हणून म्हणलंय बायकोला मदत. तसं मी अजिबात काम नाही करत वहिनी. पण कसं आहे नवऱ्याला बायकोची काळजी पाहिजे. हा ते पण खरं आहे ना. पण तुम्ही फरशी पुसताना चांगले दिसत होते. हा काय हो मी खरंच चांगलं वहिनी. तसं नाही हो मग फरशी पुसताना काम करताना चांगलं दिसतोय. हा. चांगलं बॉडी बिडी नाही 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 होय. इकडे काय इकडे ना काय पाहिजे का. नाही नाही मग आता गप्पा मारा येऊ नको का. या ना बसा या तुमच्या सोबत नाही हो बस वहिनी. भाऊजी मी पूजाकडे आलते. पूजा संग गप्पा मारायला. हा तुमची काम आवरली. हा होय वहिनी. हा? कोणती पावडर लावतो. Pond's? हा पॉन्स का मला लय आवडतो पॉन्स. पूजा नाही लावत का. ती लावली असती तर केवढ्यात पडलं असतं. पावडर होय वहिनी. सांग मला. नाही फक्त 4 बायकांना. झाले का फरशी पुसून.
म्हणजे कसं झालं भाऊजी, त्या 4 बायकांना पहिलंच माहिती हा. तुम्ही घरात काय करता ते. सगळ्या बायकांना माहिती कोण सांगतो, कोणते भवानी सांगते मला सांगा. तिच्या आईला झालं की बाबा तर हा अरे काय झालं, सुकलंय ते हळूहळू बसलंय. वहिनी आल्या का पण मारत काय वाटलं नाही ते कळलं मला, तुझं डोकं दुखतंय, पोट दुखतंय ना आता, डोकं दुखतंय का? पोटात दुखत होतं पण ती पोटाची कळ डोक्यात गेली वहिनी, म्हणून डोकं दुखत असणार आहे. हा तसं बायको मला काय काम नाही करून देत वहिनी. हा. कधी पाहिलं ते मला माहित झालंय हा. 4 बायांकून तुम्ही काहीच काम करत नाहीत म्हणून. वहिनी तुम्हाला काम असेल ना? नाही मला ते काम नाही 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 तुम्हाला काम असेल ना? नाही काहीच काम नाही आज. काम असेल वहिनी, मला मार खावा लागेल वहिनी, जावा. काम असेल वहिनी तुम्हाला. ते काय झालं, माझं काम आवरलं, म्हणलं चला गप्पा मारू. कोणा सांगितलं? नाही हिच्या बरोबर तुझ्या बरोबर जावा ना. जाऊच काय? हा. मग ये मग दुपारी काय नाही हा दुपारी या 2 वाजता ही झोपलेली असते. काम आहे आता मग तू दुपारी या हा 2 वाजता ही झोपलेली हे असते. करायचं होतं तुला काम? नाही काय आता नाही मी करतो ना, तिचं पोट दुखतंय, डोकं दुखतंय. हा. वहिनी ही दुपारी 2ला झोपते, तुम्ही या. दुपारी ती झोपल्यावर मी काय करू इथे येऊन? अहो उठती 2 वाजता उठती असं म्हणायचं होतं. आले आले. हा बाबा तुम्हाला बोलाले, तुम्हाला सावकार जावा आता बॉम्बला. काय बोलत होता तिला? कोणापाशी जाऊ बोलले? लय आवडते का तुला शेजारी? काही गोरी म्हणून म्हण बघा, मी फक्त बघितलं. काय काम आहे तुझं? मारू नको रे, लागतं इकडे लागतं इकडे, ऐकत जा. हा काय होतं मग तुझ्यापाशी एवढं कुलू हिथं एवढं 4 पुरुषा पुसल्या सिकडनं सगळं पुसायचं राहिले, काय करत होता? मी पुसणारच होतो तेवढ्यात वहिनी आल्या म्हणलं पाहून शेजारचे बोललं पाहिजे. होय का? बोललं पाहिजे का? हा कपडे धुवायच्यात ना, अजून कपडे कोण धुणार? हा? मी धु नाही ना, मा हाताला लागले कळत नाही. मी धुतो ना, हा मी धुतो. हा मग मी लग्न केलंय ना, तू कुठं नवरा आहे? मी नवरा आहे ना, मी नवरा आहे. शेजारीला गप्पा मारायचं मी तिकडं. तिथं काय तिथं हाणायचं नाही. हा हा मग ठीक. ते घे. शेजारीला बोलायला कसं चांगलं नाही? आजकाल लई चिकी बाई आमची. काही काम असते की हिचं. मी काय बोलवते काय तिला घेऊन काहीतरी म्हणा ही बाबा अस ना आणि ती तसली जीन्स टॉपर हिन घालून आमची असतं. तिचं काही काम असते की माल वगैरे जात मी काय घालत जीन्स टॉपर बेच घालत ह्यालाच बघते हे जी सणावळी करते. दोन भांडे झाडून घ्या, त्या चपला मी ठेवा. अरे संसार करतोय का काय करतोय मी? लोक बघा त्या माझ्याकडे काय चाललंय काय नाही. नवऱ्याला 1 चप्पल, बायकोला 4 चपला. घ्या झाडून पटणे, लोक बघायच्या. अरे जावई काय चाललंय? कचरा झाला होता. अरे काय वाजत? का हो दाजी काय झालंय? काय रे मामा, मला अवघड झालंय मामा. कस काय? त्याला म्हणलं दोंड्याचा महिना आता संपत आलाय, जावायला घेऊन जावा, दोंडे जेवणाचा कार्यक्रम करावा. मामा दोंड नको, पहिला हात वांडा घरी घेऊन जावा, बाकी काही नको. दोंडा? असं काय केलं पोरीन तुम्हाला? हो कपडे मला धुवायला होती, भांडी मला धुवायला होती, बघा झाडून मलाच घ्यायला होती, अरे फरशी मलाच पुसायला होती. काय नवरा आहे का बायको तेच कळाला. काय चाललंय हे? तुला अक्कल पिक्कल नावाचीच आहे का नाही? नवऱ्याला हे सारे काम पप्पा मला नाही भाऊ बोला मामा बोला, मी आहे. मला जमत नाही का? जमत नाही, मग प्रेमी हो कशाला झक मारायला? तिकडे मी कधी काम केलं का? मग हिथं काम करू. त्यांनी आधी शब्द दिले ते लग्नाच्या आधी मला, म्हणून मी केलं. नाही पण नवऱ्याला असं कुत्र्यागत वागवत असते का? हे कुत्र्यागत तू अरे जरा नीट तुझा दाजी. अहो पण दाजीला कुठं कुत्रा म्हणलं? त्या पोरी नाही हाल चालू आता. कुत्र्यागत म्हणलं, कुत्र्यागत. तू का प्रे कुत्र्यागत नको बोलू. बोला मामा. कसं? अरे अचानक कसं आता तुला सांगितलं ना, तुम्हाला धोंड्याला घेऊन चाललोय आणि तुझी अवस्था आणि तुला आता काय नाही तसं काय नाही. बापाची चव हळू राहिली. चौकशाची चव आहे का? तुला काय अक्कल नावाची काही आहे का? ते माझं दुखत ना सारखं, म्हणून सारखं हे लोक काय म्हणते यार,
मला इतर लोक काय म्हणतात बाबा काय म्हणत असणार आहे चांगलं बोलते. बरं प्रेम विवाह केला, मला वाटलं नीट झक मारता नीट राहता, ही धंदा चालू केला इथे तुम्ही मी करते ना काम. करते ती काम. कधी अहो नवऱ्याकडनं काम करून घेणं हे पण एक खायचं महत्त्वाचं. झोपायचं गप्पा मारायचे शेजारने सांग, एवढीच काम चालते, दुसरं काय चालय तुझं? नाही ती आता नाही बोला मामा बोला. हे बघा मामा मला डोके फिरलंय मामा, माझं वाटतं कुठेतरी जाऊन जीव द्यावा. आ, तुम्हाला सांगते परत मी लय माझ्या बापाला माझ्या चाड सांगायला मी काय नाही सांगते. तुला जमन का काम व्यवस्थित राहायला, काम करायला, नवऱ्यावर प्रेम करायला जमल का तुला? पण नाही जमत का मग काम करायला थोडंफार? कशासाठी? केलं पाहिजे तुम्ही नव्हते अगं करत. थोडं ठीक आहे, तू फार सांगती. अरे बायकून घरातली कामं करायचे सगळे, नवऱ्याने काय करायचं, बाहेर दूध जायचं कामाला, कुठतरी 2-5 रुपये आणायचे, घरात लागेल ते वस्तू आणून द्यायच्या. आणि तू घरातली कामं करायला लावलो, धापाच येणार कुठून? तू कामाला जाणार बाहेर? ते बघ, ते जर ती येड्या- ह्या सगळ्या गोष्टीला वैतवून ह्या माणसानं जीवाचं काय केलं किंवा दुसरीकडे लग्न केलं किंवा गेला का घर सोडून गाव सोडून, मग काय करणार तू? मग ताईचं दुसरं लग्न करायचं वर धंदा. सोपं आहे. अरे तुझ्या आईला लावला फोन, तुझ्या आईचा फोडला नारळ, तुलाच कुठं हो, हो. याला सांगा मामा जरा समजून. डोक्यात ताप गेलता त्याच्या लहानपणी ना, ते एवढं होतं ना, तर डोक्यात ताप काय, गेला. या कुत्र्याच्या पोटात जन्माला आला का काय धापण्या? हा कुत्र्याच्याच बोटाला जन्माला आलोय मी. असं बोलतात बिचारी माझी म्हणून तर ताई. मी काम बिचारी माझी लावित ताई. मामा तुम्ही निकाल लावा एकदा. ठीक आहे ठीक आहे, तुला नांदायचं नाही इथं, चल दुसरं लग्न करून देतो. नाही मला हा. बांधायचं. मग चल दुसरं लग्न लावू. यांचं दुसरं लग्न करून देतो. हा मी रेडीचे दाजी एक मुलगी आहे तुमच्यासाठी सुंदर, आहा गोरे गोरे पान, आहा अरे, तू नको बघू. अय, अय, अय. मा संसाराचं वाटो करायला आला का? संसार मला टिकवायला आला रे. अरे, तू चालवलाय संसाराचा, आज जाऊ धिंगाणा चालवलाय, तमाशा मांडलाय ना, ह्याच काय? सोन्यासारखा जावायला का? किती प्रेम करतो तुझ्यावर, किती जीव लावतो. हा, आम्ही विसरून गेलो तुम्ही प्रेम विवाह केला म्हणला, तर चला आपण बी थोडस हे करावं. जमतंय का राहायला? नाही, चल ते बघ दुसरं लग्न करीन ते माणूस. मी तयारच आहे. मग राशील नीट, करशील काम धंदा, आणि तुम्ही नोकरी बघा ना, जाणार एखाद्या कंपनी बिंपनी हिथं घरात. अहो सकाळ संध्याकाळ धुणं भांडी केल्यावर कामाला वेळ पुरेल का मामा? हा बँकेत कामावर होतं बँकेत. भटकवायची धरून जरा, नवरा आहे का कोण आहे? मामा जीव आहे तिच्यावर, नाही मारू वाटत, तिला समजून घ्या. ए, एवढं करून बी किती जीव लावतोय, किती प्रेम करतोय माणूस येणार काय? तू काय बाईच्या जन्माला येऊन काय हाय का तू? हाय एवढा चांगला नवरा तशी नीट माझं चुकलं, मला नाही का- पाया पड, पाय पडतात. मान परत नाही त्रास देणार. परत तुम्हाला कुत्र्यागत वागवणार नाही. परत नाही त्रास देणार. राहू दे राहू दे. मामा कशी जीव लावती ती, खरंच लय जीव लावती. चांगलं पण नाही. कसे तुम्ही बोलणे जरा फरक पडतो. हा मामा इकडे यायची आई काय खायला घालता, याला फुगलाय नसता या सकाळ- बघा मामा खरंच चांगला जीव लावती. तुम्हाला सांगतो जीव लावती. धुणं भांडी करावं लागतं, पण कसे लय पण नको काम सांगू. नाही ठीक आहे ना, दुखती ग. तुला दुख चुकलं मी, आता कधीच काम नाही लावत. कान नाही मी करते पकडायचं. सगळं. दुखणं पाहणं असल्यावर ठीक आहे, नवऱ्याला काही काम सांगणं. पण जर रोजच हा. म्हणल्यावर काय म्हणतील लोक, हे संस्कार दिले काय बापानं. मग चला चहा पिऊ, हा. पटकन उरकायचं. मस्त तुम्हाला एक अंगठी, हा. तुला 1-2 साड्या, अच्छा काय? भांड्या. चला 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 चला. ते येड्यावानी म्हणून मी यांना कामाला लावते. चला आता नाही. चला करा. अरे, मस्त मामा राहायचं. चला तुम्हाला मस्त चहा बनवून देतो. तिने मला चहा बनवायची. तो मी नाही ते बनवीन आता. मामा तुमचं पाय पुढे. चला, लागलं रँकिंग तुमचं. चला मामा चला. चला. अरे असा मामा माग असं. हा चला चला चला.